व्हेंटिलेटर असोसिएटेड न्यूमोनिया. तर व्हेंटिलेटरमुळे होतो आहे, 2 दिवसाच्या नंतर झाला. तर व्हेंटिलेटर असोसिएटेड आहे. त्यांचं म्हणणे बाबा 2 दिवस तरी त्याला इन्क्युबेशनला लागतील. ॲज इफ 2 दिवसापर्यंत असेल तर त्याला ऑलरेडी झालेला असेल. तर न्यूमोनियाचे जे काही डेफिनेशन्स आहेत, टेम्परेचर, WBC, कल्चर, पस, रेडिओलॉजिकल, आणि इथे पीप आणि FiO2 पण वाढेल, कारण की तुमचं त्या एरियात कन्सोलिडेशन झाल्यामुळे तो एरिया इनएफेक्टिव्ह होईल. अर्ली म्हणजे विदिन 96 आवर्स, लेट म्हणजे बियॉन्ड 96 आवर्स. म्हणजे हा झाला 4 दिवसाच्या पलीकडे, 4 दिवसाच्या आत म्हणजे अर्ली, लेट म्हणजे 4 दिवसाच्या पलीकडे. ड्युरेशन वाढलं की इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात आणि मग ऑलरेडी पेशंट पण बॅड असतो आणि हे रेजिस्टंट पण असतील तर मॉर्टॅलिटी खराब होऊन जाते. मेकॅनिझम 2 म्हणता येत, ते लीक अराउंड ET किंवा ॲस्पिरेशन. त्याच्यामुळे ट्रीटमेंटमध्ये हा एक स्कोअर आहे डायग्नोसिससाठी, क्लिनिकल पल्मोनरी इन्फेक्शन स्कोअर. व्हेंटिलेटरी स्ट्रॅटेजीमध्ये तो म्हणतो ओव्हरऑल बेटर आहे, सर्किट चेंज करा, HME लावा, नंतर ॲस्पिरेशन ऑफ सबग्लॉटिकचं पण ॲस्पिरेशन करा, ते तर बाहेर जात नाही आहेत कुठे. नंतर सिडेटिव्ह पॅरालिटिक्स कमी करा, गट डिकंटॅमिनेट करा, ओरल डिकंटॅमिनेट करा, तिथे अँटीबायोटिक द्या किंवा वॉश द्या, स्ट्रेस अल्सर प्रिव्हेंट करा, आणि गट तर आपण करतोच आहे. इम्युनिटी वाढवा, प्रोसिजर्स कमी करा, जे काही ब्लड प्रॉडक्ट्स कमी करा, नर्सिंग इम्प्रूव्ह करा. आणि मग द्यायचा म्हणून त्यांनी एक जस्ट चार्ट देऊन टाकला बाबा, सस्पिशन करा, सॅम्पल काढा, इम्पेरिकल चालू करा, मग पुन्हा असेसमेंट करत बसा, कल्चर आला तर मग टायट्रेट करा. दॅट्स इट. व्हेंटिलेटर असोसिएटेड न्यूमोनिया.